मी चाललोय केरळला. सिंगापूरला इथं मिस करतोय तुम्हाला. पुण्यात आहेत पण असं वाटतं केरळला आलोय. बघूया आम्हाला फ्लाइट कुठे घेऊन जाता येते. इन्ना रास्काला रास्कारा कन्नडा केरला करेंगे बोल रहे सर. केरला फुकट काय दिले खायला दिले भात. तो सनेज को एज अ करियर लीजिए और सनेज क्या है जानने के लिए आप हमें कांटेक्ट कर सकते वेलकम बॅक विथ विजीज. आज मी तुमचं स्वागत करतो अनदर व्लॉग विथ विजीज. आता एक न्यू टूर, न्यू ॲडव्हेंचर जबरदस्त लेवलला चाललोय. हे बघा इथं मस्तपैकी आपला लगेज पॅक पण झालंय आणि आता चाललोय आहे मस्तपैकी टूरला. त्याच्या अगोदर एक फॅमिली रिनोव्हेशन प्रोग्राम आहे, तो अटेंड करूया. चलो तुम्हाला दाखवतो तो प्रोग्राम कसा आहे काय आहे. आणि जबरदस्त लेवलला सनेजनी ESS सिस्टीमनी आज जर पाहायला गेलं तर एक क्लास लेवलला फॅमिली रिनोव्हेशन प्रोग्राम ठेवलेला आहे. तर जबरदस्त सगळे तिथं सेलिब्रिटीज येणार आहेत, जे सनेजचे सेलिब्रिटीज आहेत ते सगळे तिथे येणार आहे. तर चलो पाहूया. Would like to take notes while I take totes of the marijuana. प्यार के चलना अपना का मेरा ही प्यार के चलना अपना का हर में हो जाएगी हर मुश्किल आसान. हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे. हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे. कट जाएगा सफर साथ चलने से ही मंजिल आएगी नजर साथ चलने से. हे सगळे बघा आता सध्याला आम्ही पुण्यात आहेत पण असं वाटतं केरळला आलोय. मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहे फॅमिली रिनोव्हेशन प्रोग्रामला आणि जबरदस्त कसं वाटतंय. आणि हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे, पण ट्रॅव्हल ब्लॉग सोबत हा फॅमिली रिनोव्हेशन प्रोग्राम तुम्हाला जसं सांगितलं असं एक जबरदस्त लेवलचं ब्युटिफुल आम्ही स्टेडियम घेतलं होतं आणि थोडक्यात खतरनाक लेवलला फॅमिली एकत्र आली की नाही. चलो आता भेटूयात उद्या, ते पण एअरपोर्टला पुणे इंटरनॅशनल. तर आता आम्ही निघालोय एअरपोर्टसाठी, पुणे एअरपोर्टला चाललोय. आमचं लगेज तयार आहे. आता बघूया आम्हाला फ्लाइट कुठे घेऊन जाता येते. जिकडे नेईल तिकडे जातो आम्ही. अमोल सरांचा फोन आलाय. हा सर चलो. हो आम्ही पण निघतोय. हा अमोल सर पण निघालेले आहे आणि ते पण लवकरच ब्लॉक मध्ये दिसतील. यस. हाय हेलो. हॅलो. अभी हमारी कैब आ गई है और अभी हम जा रहे हैं पुणे एयरपोर्ट. नकुशा मैडम ने भी अभी हमने उनको पिकअप किया है. नहीं, उन्होंने हमें पिकअप किया है. अभी हम जा रहे हैं पुणे एयरपोर्ट. तो चलो देखते हैं कहाँ जाएगी ये सवारी. मराठी हिंदी मराठी सध्या आपले लोक आहेत ना जास्त करून मराठी ऑडियन्स आहे, तर मराठी हिंदी मिक्स असणार. इन्ना रास्काला यांना रास्कारा कन्नडा. केरला. हा केरला. केरलामध्ये सर जास्तीत जास्त लोक मला असं वाटतं इंग्लिश बोलतात है ना. केरला. इन्ना का इन्ना इन्ना केरला. 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 तो अभी हम आए हैं पुणे इंटरनेशनल एयरपोर्ट और अभी जाएंगे D3 तुषार जी सर और अमोल पारक सर और सारिका मैडम भी आ चुके हैं और हम जबरदस्त लेवल का एंजॉय करेंगे, है ना सर. करेंगे का करेंगे बोल रहे सर. अभी मजा आएगा ना. आता आम्ही एंटर झालेलो आहेत पुणे एअरपोर्टला आणि सगळेजण आहेत तिथं. आमची टीम जबरदस्त लेवलची आहे, खतरनाक. आणि आम्ही सगळेजण आता चाललो आहे केरळला आणि खूप छान एन्जॉय करणार है ना. यस 4 दिवस नॉन स्टॉप एन्जॉय. आता रात्रीची आहे, नाईटची फ्लाईट आहे
आणि आम्ही मॉर्निंगला कोची एअरपोर्टला पोहोचणार आहे. पण तिथं पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक्सपिरियन्स पाहायला भेटेल, कारण ही ट्रिप एक इंटरनॅशनल ट्रिप सारखीच असणार आहे. चालले तुम्ही केरळला चाललेत बघा. आता हे पण केरळला चाललेत मस्तपैकी. आणि आम्ही पहिले आलो होतो म्हणून आमचा आता तिकीट भेटले. हे उशिरा यायला आलेले तर त्याच्यामुळे हे लाईनमध्ये तर आता त्यांना खूप वेळ आहे. 3:25 ला फ्लाईट आहे. सो आम्ही वेळेवर आलोय. 3:25 मी तर 12 ला काय करतो बघा आता हे तुम्ही लगेज दिलंय आणि आता ते लगेज आम्हाला डायरेक्ट कोचीला भेटणार आहे. आता 12:30 वाजल्यात आणि 12:30 वाजता आमची नाईटची फ्लाईट आहे. 3 वाजताची फ्लाईट आहे. 3:25 ला फ्लाईट आहे. आता आम्ही 3 तास काय करणार आहे? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. आमची फ्लाईट डिले झाल्यामुळं आम्हाला इथं ट्रिप फुकट काय दिले? खायला दिलंय भात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. कोणच नाही टाकलं. तुम्ही दोघं मिळून हॉल भरवा, काहीच टेन्शन नाही. उरले रिकामे आम्ही कव्हर करू. हे फिरायला चाललेत तरी पण ते हॉल भरवायचीच गोष्टी करू राहिलेत. गणेश कला क्रीडा हॉल आमचा सगळ्यात जास्त आणि कशाचं म्हणतात त्यांचा 50% एक तास म्हणजे असणार. हॉलमध्ये जेवढ्या चेअर रिकाम्या राहतील मग त्या बाकीचे आम्ही मिनल मॅडम आम्ही सगळे मिळून कव्हर करू. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. आता मी पुणे एअरपोर्टला आहे. चाललोय तर केरळला. आणि मित्रांनो फर्स्ट टाइम केरळला चालली आहे. डायरेक्ट सेलिंगमध्ये आल्यापासून भरपूर फॉरेन ट्रिप केल्या, डोमेस्टिक टूर केल्या, पण फर्स्ट टाइम केरळ आणि जबरदस्त फील वाटतोय. पण एवढंच आहे, मिस करतोय तुम्हाला जे आज हे व्हिडिओ पाहतायत ना, सगळ्याला मिस करतोय. याच त्या मॅडम आहेत ज्यांचा मागच्या महिन्याचा चेक आहे 34 लाखाचा. 35 लाख 30 लाख रुपये, 1 लाख जास्त चेक आहे. 1 लाख रुपये या मॅडम आहेत. या मॅडमचा 12 लाखाचा चेक आहे. येस. आणि आता आम्ही पुण्याच्या एअरपोर्टमध्ये इतकं छान वातावरण आहे. आत्ताची फ्लाईट असल्यानंतर एवढं रात्रीची जर कामं केली ना तर असे मोठे मोठे चेक येतात. याच मॅडम आहेत त्या एअरपोर्टला 2 तास लेट झाला, त्याच्यामुळे प्लेनवाल्यांनी विचार केला, एअरपोर्टवाल्यांनी 2 तास 3 तास फ्लाईट डिले करून टाकली. बघा म्हणजे जर माझ्यासाठी जर फ्लाईट डिले होते, लेट करतायत तर व्हीव्हीआयपी जे नाही आले ना, जे हा व्हिडिओ बघत असाल ना, त्यांनी पण असंच आमच्या बरोबर या सनेजमध्ये या, म्हणजे तुम्हाला पण फ्लाईट मध्ये बसायला भेटेल आणि केरळला यायला भेटेल. आता बघा डॉक्टर अशोक कुलमल सर इथं आलेले आहेत आणि इथं बसलेत. आता आम्ही चाललोय केरळला आणि मित्रासोबत, फॅमिलीसोबत नाही, माझ्या स्वप्नाळू लोकांसोबत खरं मला वाटतं मजा आहे टूरला जायला. आम्ही दुबईला गेलो, मलेशियाला गेलो, थायलंडला गेलो, फुकेटला गेलो, सिंगापूरला गेलो. आता आम्ही केरळ बघायला चाललो. रिलॅक्स, बरोबर ना विशाल? आणि विशाल लईच खतरनाक पोर आहे. हा सिंगापूरला इथं माझ्या संग व्हिडिओ काय तू बनवून राहिलाय? ब्लॉग बनवून राहिलाय का? हा, विशालच्या ब्लॉगला फॉलो करा, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तो इथं लई मोठं काम करून राहिलाय यशासाठी, टीमसाठी, आणि पैसे पण जोरात कमवून राहिले है ना. पण चाललो केरळला. यस, खरंच हे स्टार्टिंग पासून सोबत आहेत. पार आता पहिल्या पार्ट पासून तरी पण म्हणून राहिले. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना आपण चाललोय केरळला, आपण चाललोय केरळला, म्हणून म्हणलं खरंच प्रत्येक 6 महिन्याला ट्रिप आहे. प्रत्येक 6 महिन्याला, एका वर्षात 2 ट्रिप. आता मागच्या 6 महिन्याभर कुठं होतो? सिंगापूरला. आता कुठं आहे? केरला. आता पुढच्या परत मे मध्ये कुठं आहे? थायलंड. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी त्यानंतर कुठं येणारच. पहिले असा एक प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्म मधून प्रत्येक 6 महिन्याला विमानात बसून ट्रिप करायला चान्स मिळतो. कधी डोमेस्टिक, कधी इंटरनॅशनल. त्यामुळे चान्स आहे मित्रांनो सगळ्यांना. आमच्यासोबत साईनअप व्हा, आमच्यासोबत बिझनेस स्टार्टअप करा. आम्ही तुम्हाला नक्की सांगू. ज्या लोकांनी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, आता सरांनी सांगितलं, हे सर पण सांगते. सर सांगा. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण सनेज बिझनेस स्टार्ट करा. यस, आम्हाला त्याच्यात आनंद आहे.
समझ रहे हो आप? हॅलो, आता बोर्डिंग झालंय आणि आम्ही आता एंटर करतोय आतमध्ये एअरपोर्टमध्ये. ते बघा तिथं आमचं प्लेन आहे. जबरदस्त. अभी हमारा नंबर है 10B. देखते हैं. हे माझ्या सीटवर बसलेले ते यांचे परम मित्र शेजारी बसलेले आहेत म्हणून हे माझ्या सीटवर बसलेत आणि मला म्हणतात पाठीमागं 15B वर जाऊन बस. आम्ही फ्लाईट मध्ये बसलोय आणि आता हे फ्लाईट आता 3:17 झालेत आणि आम्ही नियर अबाउट एक 2 ते 2.5 तासांनी म्हणजे 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही कोची एअरपोर्टला पोहोचणार आहोत. आणि जबरदस्त लेवलला. पण इंडिगोची फ्लाईट आहे. इथून पाठीमागे आम्ही ज्या फ्लाईटमध्ये सिंगापूरला ट्रॅव्हल केलं होतं ती सिंगापूर एअरलाईन होती आणि इंडिगो फ्लाईट आहे. तुम्ही पाहू शकता कशी म्हणजे कम्फर्ट आहे याच्यामध्ये. पण शेवटी फ्लाईटच आहे. तो आता टेक ऑफ झाल्याच्या नंतर सर्वांनी ते पहा, एन्जॉय करा, फुल मस्त ऑन करा. आणि मला विश्वास आहे तुम्ही ब्लॉग पाहणार तर तुम्हाला असं वाटणार तुम्ही पण स्वतः पाहताय. नवीन जे व्हिजिट असणार ते एक्सप्लोर करणार आहे. नवीन काही प्लेस आहेत ते एक्सप्लोर करणार आहे. आणि मी पण फर्स्ट टाइमच केरळला चाललोय. इथून पाठीमागं भरपूर साऱ्या टूर झाल्यात. गोवा झाला असं डोमेस्टिकमध्ये, त्यानंतर राजस्थान झाला असं भरपूर सारे एअरप्लेनने टूर केल्या असं याच्या माध्यमातून. इंटरनॅशनल पण काय झाल्या. आणि पण ही केरळची फर्स्ट टाइम टूर असणार आहे. तर तुम्हाला पण मजा येणार. लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जबरदस्त लेवलला पुढचा तुम्हाला कोणत्या सिटीचा किंवा कोणत्या प्लेसचा तुम्हाला ब्लॉग पाहिजे नक्की कमेंट्समध्ये सांगा. हे प्रयत्न करेल की त्या सिटीमध्ये जाऊन किंवा त्या कंट्रीमध्ये जाऊन ब्लॉग काढणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार. चलो बघा, आता हे प्लेन टेक ऑफ झालंय ऑलरेडी. तुम्हाला दाखवतो. आमचं एअरप्लेन आणि आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आता आम्ही इथंच रेस्ट वगैरे होऊन आणि आता चाललोय साईट सीनला. चलो तुम्हाला पण दाखवाय. फर्स्ट टाइम कोची एअरपोर्टला आलो. हे बघा इथं सर सगळी भाषा बघ कशी लिहिलेली. इकडच्या साईडची भाषा. हे आमचा फ्लाईट इंडिगो. तेव्हा किती मेहनत करतात हे. व्हॉट्सअप यांना म्हणजे जे लोक म्हणजे असतात अपंग असतात त्यांच्यासाठी सर्व्हिस खूप छान देतात. Would like to take notes. तिथे पण दिवे लावले पण हे लाईटीचे दिवे. लगेच कलेक्ट करण्यासाठी एक 1 पोर्शन आहे. तिकडे 2 तर आमचं लगेच हे 2ला आलेलं आहे. काय हे व्हिडिओ पाहिजे पुढे व्हिडिओ आहेत का? करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश कर. पण ते अपलोड पण केले बघा. आता आयला यांना मी 7 मिनिटं टाकले त्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. त्यांनी पाहिलं पण नाही. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है. मी ते सिंगापूर ते युट्यूबला टाकले सिंगापूरला टाकले. आता हे पण येणार आहे मित्रांनो. बघा आता माझी बॅग आलेली आहे. लगेच आले सगळ्यात पहिले. इस पे नाम लिखा है देखो. मला प्रश्न तुम्हाला एक विचारायचा आहे. याचं नाव कोचिंग का ठेवलं आहे? कोचिंग आपल्याकडे शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे, पुणे तसं इथं असं कोचिंग एअरपोर्ट आहे. केरला मी ज्यादा कोची बोलते. कोची काय केरला नाही. केरला कोची क्यों कोचिंग गेला. हम लोग जाते हैं ना
इनको पूछेंगे इसका मीनिंग क्या है। चलो अभी फ्रेश होके निकल चुके हैं, अभी हमारी बस आ गई है, तो हम अभी बस में जाएंगे और हमें लगता है ऐसा कि 2 से 3 घंटे का ट्रैवल होगा ये। दोस्तों हम कहाँ पे हैं? केरला में कहाँ पे? अरे आवाज नहीं आ रहा है। और दोस्तों हम लोग सनेज के थ्रू यहाँ पे आए हैं एंजॉय करने के लिए। सनेज के थ्रू हेल्थ तो मिलता है और उसके साथ साथ लोग कार ले रहे, लोग बाइक ले रहे, फोन ले रहे, लोग घर ले रहे और लोग फॉरेन भी जा रहे। हम लोग कहाँ गए? दुबई गए, मलेशिया गए, सिंगापुर गए, बैंकॉक गए, फुकेत गए और डोमेस्टिक टूर आ चुकी है, दुबई किए है। अगर आप सचमुच आपके सपने पूरे करना चाहते हो तो सनेज को एज अ करियर लीजिए और सनेज क्या है जानने के लिए आप हमें कॉन्टॅक्ट कर सकते हो। थँक्यू व्हेरी मच। मित्रांनो ही बस आलेली आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी आणि बसवर पण लोगो आपल्या ड्रीम कारचा आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा मर्सिडीजचा लोगो आहे जबरदस्त लेवलला आणि आम्ही आता जाणार आहोत त्या बसमध्ये। 2 तासाची जर्नी आहे। मित्रांनो बसमध्ये आम्ही एंटर केली आणि इथे बघा सगळी अशी वेगळी लँग्वेज लिहिलेली आहे, म्हणजे आता यांच्यासाठी ही लँग्वेज आहे पण माझ्यासाठी वेगळी लँग्वेज आहे, इंग्लिश। आणि कोणती लँग्वेज इथं कोणती लँग्वेज बोलली? मल्याळम। ओके, इथं मल्याळम लँग्वेज बोलली जाते। आम्ही आता ब्रेकफास्ट करण्यासाठी या रेस्टॉरंटला आलोय। कोणतं रेस्टॉरंट आहे काय माहिती? पोहे, पुरी मसाला, बॉइल्ड एग, इडली, सांबार आणि हे काही फ्रुट्स। मॉर्निंग आमचा ब्रेकफास्ट होतो इथं। आम्ही ब्रेकफास्ट केलाय आणि आता चाललोय साईट सीनला। चलो, जबरदस्त लेवलचं रेस्टॉरंट आहे, क्लास लेवलला। कसं आहे मग? जबरदस्त रेस्टॉरंट। फूड क्वालिटी पण इथं बेस्ट होती, चांगली होती, बेस्ट लेवलला होती। आपण आता फर्स्ट स्पॉटला आलेलो आहे, केरला फार्म, बिगेस्ट स्पाइस गार्डन इन केरला। याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपला टी मध्ये अजून वेगवेगळे प्रकारचे आपण याच्यामध्ये लोकेशन पाहणार। तिथे चॉकलेट फॅक्टरी पण नाव दिसतं, म्हणजे चॉकलेट फॅक्टरी पण असू शकते। इथे बनवले जातात चॉकलेटचे काही ना काही कंटेंट, मला असं वाटतं भेटले जाते। आपण पाहूयात। आता आमच्यासाठी गाडी इथे, आता बसमधून आम्ही त्या गाडीमध्ये जातोय, म्हणजे आमची नुसती आता उचल बांगडी हो राहिली। पहिले प्लेन मधून बसमध्ये, आता बसमधून याच्यामध्ये, कशामध्ये? जीपडी मध्ये। हे चलो। अरे बाप रे, हेवी ड्राइवर। अच्छा हमको सिखा दिया। नाम क्या आपका? जितेंद्र भाई, बहुत अच्छी गाडी चालव आहे। मित्रांनो इथं 270 रुपयापासून तर जर पाहायला गेलं तर 7,000 पर्यंतची हानी आहे। 8,200 रुपयाच्यावर किंमत आहे, म्हणजे एक मध पण एवढं कॉस्टली। कारण का बरं? फर्स्ट ग्रेडचे इंग्रेडियंट्स वापरलेले आहेत आणि नॅचरल केरला फार्मिंग मध्ये केलेलं आहे। क्लास लेवलला इथं आम्हाला आता माहिती भेटली। आतमध्ये शूटिंग काढायला अलाउड नव्हतं कारण त्यांचे काही रूल्स होते। हे बघा इथं लिहिलेलं आहे, वॉर्निंग वगैरे भरपूर। इथं जर पाहायला गेलं तर वर्षातून 365 दिवसामध्ये 300 दिवस इथं पाऊस येतो। त्यामुळे इथं कोणत्याही गरमीच्या सीझनमध्ये जरी आलो, कोणत्याही सीझनमध्ये जरी आलो ना, तरी पण इथं गरम होत नाही, थंडच वातावरण राहतं, चिल राहतं। इथं ऑक्सिजन लेवल जर पाहायला गेलं तर 40-50 पर्यंत आहे, जी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये 260 आणि दिल्लीमध्ये तर 460 पर्यंत, म्हणजे नॅचरल इथं हिलिंग पण भेटते। इथे ब्राह्मणी, योगीराज गुगुळ, त्यानंतर शतावरी, अश्वगंधा, अशा वेगवेगळ्या 40+ जडीबुटीची माहिती त्यांनी दिली आणि नॅचरल आहे।
पूर्णपणे इथं म्हणलं जातं की यांना 11 सर्टिफिकेट दिले, 20 सर्टिफिकेटपैकी 11 सर्टिफिकेट यांना भेटले यांच्या वाईज. इथं कोणतेही कंपन्या गव्हर्नमेंट पाहिलं गेलं तर कारखाने वगैरे टाकत नाही. कारण का बरं, तर इथलं वातावरण क्लास लेवलचं आहे आणि नॅचरल हनी वगैरे, नॅचरल चॉकलेट्स, नॅचरल बीट्स वगैरे इथे भेटतात. जबरदस्त, खूप छान, मस्त. इथं आम्ही जे गार्डन होतं त्याची व्हिजिट केली आणि आता हे सगळेजण गाडीने येणार आहे, पण आपण म्हणलं तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आपण आपलं पायी पायी चाललो. चलो. रन छोटाच आहे पण इथं सवारी एक ॲटमॉस्फिअर दिला जातो व जंगल टेम्पर रन नाही का त्या टाईपमध्ये. आणि हा पूर्णपणे असा डोंगर आहे बघा. मला बोलता चालता चालता पण अशी धाप लागते कारण पूर्णपणे छातीवर आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये व्हिडिओज वगैरे नाही काढता आले कारण त्यांचे काही रूल्स होते. त्याच्यामुळं नॅचरल अत्तर, स्प्रे वगैरे सर्व गोष्टी. आम्ही इथं मसाले घ्यायला आलो. मी चॉईस केला होता हा मसाला, पण मॅडम म्हणता हा मसाला मी देते तुम्हाला. कोणता दिला तुम्हाला? मला खडा मसाला दिला यांनी. खूप छान हिने मला लवंग आणि इलायची दिली. तुम्ही काय दिलं मला? काय आहे? हा, हे मला त्यांनी दिलं, हे मला दिलं. काय द्यायचं तुम्ही द्या मला पैसे, मला पैसे नका मागू. कोई तरीका है भीख मांग. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा. चॉकलेट घेतलंय आणि चिकन मसाला. मला तुम्हाला पण एक घेतलाय चिकन मसाला. घेऊ का? चॉकलेट घ्या मला. चॉकलेट पाहिजे का? हा. बरं ठीक आहे, चिकन मसाला एक चॉकलेट देते. ओके. ही अशी बहीण पाहिजे एवढे सारे चॉकलेट घेतले. बघा. माझ्यावर किती जीव आहे त्यांचा, भावावर. त्यांनी मला मस्तपैकी असे 4 डबे चॉकलेटचे दिलेत. मी तुमचा ऋणी राहील. तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये 100% ऍड करणार. सरांनी पण सर कितने का शॉपिंग किया है? 29,000. अभी टोटल 29,000 का शॉपिंग हुआ है केरला में, जिसमें साड़ी, ड्रेस, साडी कोण पहनेगा? तुम्ही काहीतरी इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. सरांनी 30,000चे कपडे घेतले. 1 लाखाची खरेदी आम्ही सकाळपासून आतापर्यंत. सगळ्यांचे सरांना घ्यायला पाठवतो आम्ही सगळ्यांचे. कैसा लगा मेरा मजाक? इनका नाम है तुषार जी भोई. इन्होंने सब मेन लीडर को पीछे छोड़ा है. आज इन्होंने फर्स्ट केरला में शॉपिंग किया है. कितने का? 24,000 का शॉपिंग किया. इनके लिए जोरदार तालियां, जोरदार. पर सर रियल में बताइए, रियल हैप्पीनेस किधर मिलता है? सनेज में आओ, पैसे कमाओ और पैसे उड़ाओ, है क्या? कॉन्फिडेंस है क्या? नहीं पहले था क्या? जॉब करते थे तब था क्या ऐसा? पर देखो दोस्तों, पैसे की ताकत. वन टाइम 24,000 की भी शॉपिंग हो सकती है. ये ताकत है सनेज. दोस्तों अभी हम आ चुके हैं होटल में और ये पहाड़ों के बीचों बीच है मुझे लगता है. अभी हम करेंगे इधर लंच. हमारा लगेज भी वहाँ है, देखो नज़ारा. इधर ही हमारा स्टे है. अभी हम जाएंगे लंच करने. चलो देखते हैं मेनू में क्या क्या है. चलो अभी हमने ले लिया है, इधर से पहले सूप पियेंगे, लेमन सूप. चलो दोस्तों अभी हमारा लंच हो चुका है. अभी हम जा रहे हैं रूम की तरफ. सर आपका नाम क्या है? मोहम्मद सर. बहुत अच्छे सर है, हमारी हेल्प कर रहे हैं. अभी हम जाएंगे रूम में, फ्रेश होंगे, थोड़ा सोएंगे क्योंकि थक चुके, कल से ट्रैवल ही कर रहे हैं.
कल से नहीं परसों से ट्रैवल ही कर रहे हैं। अभी जाएंगे रूम पे। चलो हमें अलाउ हुआ है 402 रूम, देखते रूम कैसा है। अभी तक फर्स्ट में, अरे वाह 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 जबरदस्त, देख सकते हो आप रूम। ये जबरदस्त रूम है दोस्तों, लग्जरी रूम एकदम। बाहर का दिखाते हैं। यस, बहुत ही जबरदस्त, बहुत ही शानदार, एकदम ट्रिमेंडस रूम है। नाइस लोकेशन। चलो अभी होंगे फ्रेश। मित्रांनो, हा आहे मुन्नार एरिया आणि खूप छान रेस्टॉरंट आहे। चलो तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो। तुम्ही मला सध्या रूम ते व्हिजिट केलेलंच असणार आहे, तुम्हाला आता रेस्टॉरंट दाखवतो। आलोय डिनर करायला। असं वाटलं तर 7 वाजता येईल, पण झोप लागली अशी उठणंच नाही झालं। जेवण केलं, आपण जेवण करू। व्हेज गोबी मंचुरियन, टोमॅटो सॉस, पायनॅपल, टमाटा। दिवस सर जबरदस्त लेवलला संपलाय। आता आपण जाणार आहे स्लीप मोडला, आणि आम्ही स्लीप मोडला त्याला कॉफी देतो। यस, कशी बनवली सर? एकदम जबरदस्त ही आहे कॉफी, आणि विशालने बनवली, आणि ही कॉफी घेऊन आता आम्ही स्लीप होणार आहेत मित्रांनो। आजचा दिवस तर फार सुंदर झाला, केरळातला फर्स्ट दिवस, आणि खतरनाक लेवलला एन्जॉय केला। इथलं फूड असेल, इथला डान्स असेल, फोटो सेशन असेल, आणि आज आम्ही तयारी करतोय उद्याच्या दिवसासाठी। आणि आम्ही सर आता 2 तास आपण डिस्कशन करणार। यस यस यस, 2 तास फ्युचर प्लॅनिंगवर आम्ही आता चर्चा करणार आहे। ओके, हे बघा, ही केरलाची कॉफी आहे, आम्ही घेतली ना, टेस्ट पण बरी आहे। चलो गुड नाईट, मॉर्निंगला भेटूयात उद्या सकाळी।